आपण पाहतोय की सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याला गेले 10 ते 12 दिवसांपासून अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। यामध्ये आपण पाहू शकत होतो की डाळिंब असेल, पेरू असेल, केळी असेल, कांदा असेल यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अशाच प्रकारे सध्या आता आपण करमाळा तालुक्यातील कुगाव येथील या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आहोत। अक्षरशः आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं देखील नुकसान झाल्याचं चित्र जे आपल्याला आहे ते पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की पावसानं अक्षरशः टोमॅटो हा सडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय। ते शेतकरी देखील आपल्या बरोबर आहेत, आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया। जवळपास 5 एकरामध्ये हा टोमॅटोची लागवड जी आहे ती या शेतकऱ्यांनी केली होती। सध्या आपण चालतोय, आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने देखील आज सुद्धा शेतामध्ये पाणी साठलेलं पाहायला मिळतं। सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, आज देखील पावसाची शक्यता वर्तवली जाते। ते शेतकरी आपल्याकडून काय सांगाल, किती एकर टोमॅटोची लागवड होती, किती नुकसान झालंय? आता हे जवळजवळ 2 हेक्टर म्हणजे 5 एकर टोमॅटोची लागवड आहे। आता चालूचा रेट जर विचारात घेतला तर जवळजवळ या ठिकाणी 30 ते 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे। कॅरेटवर एक 1200 1250 आज कॅरेटची विक्री होतीये। या अवकाळी पावसामुळे भरपूर या ठिकाणी आमचं नुकसान झालेलं आहे। टोमॅटोचा प्लॉट या खूप चांगला आलेला, पण अवकाळी पावसामुळे ते नुकसान झालेलं आहे। साधारण किती खर्च झाला होता बागेत? साधारण एका एकराला 1-1.5 लाख रुपये खर्च येतो या ठिकाणी। तरी साधारण 7.5 ते 8 लाख रुपयापर्यंत आतापर्यंत म्हणजे खर्च झालेला आमचा। शासनाकडे काय मागणी असणार आहे? शासनाने म्हणजे पंचनामे करून, अजून पंचनामे आमच्या ठिकाणी झालेले नाहीत, पण या तालुक्याचे आमदार नारायणआबा पाटील यांनी कृषी अधिकारी साहेबांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर पंचनामे करून या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळावी ही आमची अपेक्षा आहे। काय सध्या उत्पन्न किती याच्यातून मिळू शकत होतं आपल्याला? साधारण आजच्या हिशोबाने, आजच्या रेटने जर हिशोब काढला तर 31 ते 35 लाखाचं या ठिकाणी उत्पन्न आम्हाला मिळणं अपेक्षितच होतं आणि मिळालं असतं। या अवकाळीनं हे नुकसान झालंय, काय नेमका व्यथा काय तुमच्या? आता व्यथा म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे साहेब या ठिकाणी। म्हणजे जे आता धरलेलं अपेक्षित जे धरलेलं उत्पन्न आहे ते जर नाही मिळालं तर जे नियोजन केलेलं असतं, आखलेलं असतं ते पूर्ण आमचं कोलमडून गेलेलं आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी आमचं नुकसान जास्त झालेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी बळीराजा हा सध्या या अवकाळीनं आपल्या हातातोंडाशी हातात आलेलं पीक घेऊन जे होतं त्यामुळे हतबल झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचं जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचं नुकसान जे आहे ते यामुळे झाल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। तरी शेतकऱ्यांकडून शासनानं तातडीनं पंचनामे करत जी नुकसान भरपाई आहे ती लवकरात लवकर मिळावी अशी जी मागणी आहे ती शेतकरी वर्गांमधून केली जाते आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।